नमस्कार. इयत्ता 10वी वर्गात तुमच्या सर्वांचे स्वागत. मी तुम्हाला विज्ञान विषय शिकवणार आहे. विज्ञानातील भाग 2 हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पहिल्या धड्याचे आपण यापूर्वी ऑनलाईन क्लिप्स यूट्यूबद्वारे अभ्यास केलेलाच आहे. तर आज आपण सुरू करणार आहे धडा दुसरा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. सजीवातील निर्जीव आणि सजीव हे दोन भाग आपण बघितलेले आहेत. तर सजीव हे मुख्यत्वे करून जिवंत ज्याला आपण म्हणतो, अगदी लहानपणापासून तुम्ही शिकत आलेला आहात. तर सजीव हा जिवंत त्याच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियेद्वारे असतो. त्याचाच अभ्यास आपण आपल्या या पहिल्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. म्हणजे सजीव आणि त्यांच्यात घडत असलेल्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया. तर वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये केलेला आहे. त्याचा पुन्हा एकदा आपण सराव करून घेऊ. तर सर्वसाधारणपणे पचन संस्था ज्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टम. दुसरी कोणती आहे? श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम. त्यानंतर रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टम. त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टम ज्याला आपण म्हणतो उत्सर्जन संस्था. कंट्रोल सिस्टम, नियंत्रण ज्याला आपण कोऑर्डिनेशन असेही म्हणतो. तर अशा जवळजवळ वेगवेगळ्या 4 ते 5 जीवन प्रक्रियेद्वारे आपल्या सर्वच वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये जवळपास थोड्याफार प्रमाणामध्ये या ज्या लाईफ प्रोसेस आहे त्या लाईफ प्रोसेस ही सजीवांची मुख्य ओळख आहे. तर या सगळ्या लाईफ प्रोसेस आपण बघितल्या आताच. कोणकोणते सांगितल्या मी? डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, कंट्रोल सिस्टम. आणि या सगळ्यांमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय. तर वेगवेगळ्या ऑर्गन्सद्वारे हे कार्य परफॉर्म केले जातात. प्रत्येक जीवन प्रक्रियेमध्ये साधारण 3 ते 4, काहीमध्ये जास्त काहीमध्ये कमी हे ऑर्गन त्या ठिकाणी एकत्रित युटिलाइज होतात आणि त्यांच्या आपसातील कोऑर्डिनेशनद्वारे हे कार्य या ठिकाणी करत असतं. ऑल दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड एनर्जी टू परफॉर्म दिस व्हेरियस लाईफ प्रोसेसेस अँड फॉर दॅट एनर्जी द फूड स्टफ्स ही ईट एव्हरी डे, meal he taken every day, that was the main source of energy. म्हणजे प्रत्येक सजीव दिवसभरातून जो काही आहार घेत असतो त्या आहारातून त्याला आवश्यक असणारी ऊर्जा ही वेगवेगळ्या प्रकारे मिळत असते. जसं मी इथं दिलेलं आहे बघा, प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, फॅट्स आहे आणि मिनरल्स आहे. प्रोटीन्सला आपण प्रथिने म्हणतो, विटॅमिन्सला आपण जीवनसत्व म्हणू, कार्बोहायड्रेट कर्बोदके, फॅट जे काही तुमचे ऑइली सबस्टन्स आहेत, स्निग्ध पदार्थ, आणि मिनरल्स म्हणजे खनिज. तर मिनरल्स हा सुद्धा महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी आपल्या अन्नपदार्थामध्ये करत असतो. जसं आपण नेहमी म्हणतो की आपण संतुलित आहार आपला असला पाहिजे, बॅलन्स डाएट आपल्याला असला पाहिजे. बॅलन्स डाएट असेल तर या सर्व प्रकारच्या टाईप्स ऑफ एनर्जी जे आहे ते आपल्याला या अन्नातून मिळत असतात. तर सर्वसाधारणपणे जे प्लांट्स आहे, वनस्पती आहे, ते ऑटोट्रॉफ्स आहे, स्वयंपोषी आहे. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आवश्यक असणारं अन्न ते स्वतःच्या वाढीसाठी, एनर्जीसाठी वापरतात. आणि त्याच्यावर आपण सर्व बाकीचे जे परपोषी आहोत, हेट्रोट्रॉपिक्स प्राणीवर्ग, तो सर्व जिवंत असतो. तर हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी लाईफ. साधारण कार्बोहायड्रेट, कर्बोदके हे आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम देतात. आणि कार्बोहायड्रेट आपल्याला कशातून मिळतात? तर रोजचे जे आपण अन्नधान्य खातो, चपाती, भाकरी म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, गहू, नाचणी वगैरे. त्यानंतर प्रोटीन्स हे प्राणीजन्य पदार्थापासून आपल्याला मिळतात, दूध, अंडी, मांस याच्यातून आपल्याला मिळतात. अशा वेगवेगळ्या फळांतून, पालेभाज्यातून, हिरव्या पालेभाज्यातून भरपूर प्रमाणात आपल्याला जीवनसत्व, प्रथिनं हे मिळत असतात. आणि म्हणून बॅलन्स डाएट हे असणं खूप जरुरी आहे. त्यानंतरचा आपला दुसरा मुद्दा आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर सजीव आणि त्यात होणारी ऊर्जा निर्मिती. जसं सर्व लाईफ प्रोसेस करण्यासाठी ऊर्जा जरुरी आहे. आणि ही ऊर्जा निर्मिती कुठे होते? तर आपल्या पेशीमधील सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया नावाचा घटक आहे, तंतुकणिका, यामध्ये ही ऊर्जा निर्मिती होत असते. आणि तिथून तयार झालेली ऊर्जा ही रक्ताद्वारे शरीरातील विविध घटकांपर्यंत पोहोचवली जाते. मग फक्त अन्न फूडस्टफ्सच असले तर सफिशियंट आहे का? तर नाही. त्याच्यासाठी ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची पण गरज असते. आणि आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन आपण थ्रू रेस्पिरेशन म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम याच्यामध्ये सहभागी होते. मग रेस्पिरेटरी सिस्टम, रेस्पिरेशन हे 2 टाईप्समध्ये होतं. एक आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, बाह्य श्वसन आपण ज्याला म्हणतो, आणि इंटरनल रेस्पिरेशन, अंतश्वसन ज्याला असे म्हणतो.
ज्याला पेशी श्वसन, बाह्य श्वसन, ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल रेस्पिरेशन, अंतःश्वसन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्फ रेस्पिरेशन. काही प्रश्न मी तुम्हाला विचारते. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजचा जो रेणू आहे, मॉलिक्यूल आहे, त्यामध्ये साधारण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3 एलिमेंट्स असतात. तर त्या किती संख्येने असतात? तर त्याचा फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा C6H12O6. C6H12O6. तर याच्यामध्ये कार्बन 6 अणू, हायड्रोजन 12 अणू आणि ऑक्सिजन 6 अणू असतात. दुसरा प्रश्न आहे विच टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स. तर हे हायड्रोकार्बन्स आहे आणि सहसा हायड्रोकार्बन्स हे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात. इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली वेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते केमिस्ट्रीमध्ये? तर त्या एलिमेंटची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया होते. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. This energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. This is called as cellular respiration. Cellular respiration, पेशी श्वसन, पेशीमध्ये घडणाऱ्या या क्रिया आहेत. तर जे काही फूडस्टफ्स आपण खातो, अन्नपदार्थ खातो, त्यातली मुख्य घटक आहे कार्बोहायड्रेट. या कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन होतं पेशीमध्ये आणि त्याच्या स्टेप्स असतात. साधारण 3 स्टेप्समध्ये हे ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती होते ATP फॉर्ममध्ये. मग ATP म्हणजे काय? तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे ते मॉलिक्युलचं नाव आहे. आणि ATP स्वरूपात निर्माण होणारी ही जी ऊर्जा आहे ती आपण आपल्या डेली नीड्ससाठी वापरात आणत असतो. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम by 2 methods. These 2 methods are aerobic respiration and anaerobic respiration. ऑक्सिश्वसन, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट असताना, आणि अनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? विनॉक्सिश्वसन, ऑक्सिजन ऑक्सिड असताना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या विना ही रासायनिक अभिक्रिया होते. त्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहे बघा, ग्लायकोलिसिस. पहिला मुद्दा कोणता बघणार आहे आपण? ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस काय प्रक्रिया आहे? प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन साइटोप्लाझम. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. इन दिस प्रोसेस and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. तर हा जो ग्लायकोलिसिस प्रोसेस होतो, आपण कशाचं बघतोय की ग्लुकोज ऑक्सिडेशनची प्रक्रिया आपण बोलतो. तर ग्लुकोज ऑक्सिडेशन होताना प्रामुख्याने त्या ठिकाणी कोणकोणते घटक तयार होतात? तर पायरुविक ॲसिड, ATP ऊर्जा, NADH2 and water त्या ठिकाणी फॉर्म होतात. These processes are converted into molecules of acetyl coenzyme. 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. ही झाली तुमची ग्लायकोलिसिस प्रोसेस, ज्याला आपण काय म्हणतो? ग्लुकोज विघटन. बाह्य श्वसन, ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल रेस्पिरेशन, अंतःश्वसन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्फ रेस्पिरेशन. काही प्रश्न मी तुम्हाला विचारते. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजचा जो रेणू आहे, मॉलिक्यूल आहे, त्यामध्ये साधारण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3 एलिमेंट्स असतात. तर त्या किती संख्येने असतात? तर त्याचा फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा C6H12O6. C6H12O6. तर याच्यामध्ये कार्बन 6 अणू, हायड्रोजन 12 अणू आणि ऑक्सिजन 6 अणू असतात. दुसरा प्रश्न आहे विच टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स. तर हे हायड्रोकार्बन्स आहे आणि सहसा हायड्रोकार्बन्स हे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात. इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली वेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते केमिस्ट्रीमध्ये? तर त्या एलिमेंटची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया होते. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. This energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. This is called as cellular respiration. Cellular respiration, पेशी श्वसन, पेशीमध्ये घडणाऱ्या या क्रिया आहेत.
तर जे काही फूडस्टफ्स आपण खातो, अन्नपदार्थ खातो, त्यातली मुख्य घटक आहे कार्बोहायड्रेट. या कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन होतं पेशीमध्ये आणि त्याच्या स्टेप्स असतात. साधारण 3 स्टेप्समध्ये हे ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती होते एटीपी फॉर्ममध्ये. मग एटीपी म्हणजे काय, तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे ते मॉलिक्युलचं नाव आहे. आणि एटीपी स्वरूपात निर्माण होणारी ही जी ऊर्जा आहे ती आपण आपल्या डेली नीड्ससाठी वापरात आणत असतो. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड्स. दिस 2 मेथड्स आर ॲरोबिक रेस्पिरेशन अँड एनारोबिक रेस्पिरेशन. ऑक्सिश्वसन, ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट असताना, आणि एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, विनॉक्सिश्वसन, ऑक्सिजन ऑक्सिड असताना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या विना ही रासायनिक प्रतिक्रिया होते. त्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहे बघा, ग्लायकोलिसिस. पहिला मुद्दा कोणता बघणार आहे आपण, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस काय प्रक्रिया आहे. Process of glycolysis occurs in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step in this process, and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. तर हा जो ग्लायकोलिसिस प्रोसेस होतो, आपण कशाचं बघतोय की ग्लुकोज ऑक्सिडेशनची प्रक्रिया आपण बोलतो. तर ग्लुकोज ऑक्सिडेशन होताना प्रामुख्याने त्या ठिकाणी कोणकोणते घटक तयार होतात, तर पायरुविक ॲसिड, एटीपी ऊर्जा, NADH2 अँड वॉटर त्या ठिकाणी फॉर्म होतात. दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इंटू मॉलिक्युल्स ऑफ एसिटिल कोएन्झाइम. 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. ही झाली तुमची ग्लायकोलिसिस प्रोसेस, ज्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज विघटन. दुसरी या ठिकाणी प्रोसेस होते ती आहे क्रेब्स सायकल, ज्याला आपण म्हणतो ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, ज्याला आपण म्हणतो ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. ॲसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. त्यावर ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते आणि यातून ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जात आहे आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की NADH2 आणि FADH2 हे काय आहे, त्याचं लॉंग फॉर्म बघा काय आहे. तर NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डाय न्यूक्लिओटाइड. बघा NADH2चं लॉंग फॉर्म आहे हा. दुसरी प्रोसेस चालू आहे आपली क्रेब्स सायकल. त्याच्यातला पहिला घटक आपण बघितला NADH2. याचा लॉंग फॉर्म काय सांगितलं मी तुम्हाला, निकोटिनामाइड ॲडेनाइन डाय न्यूक्लिओटाइड. आणि दुसरा एक रेणू त्या ठिकाणी तयार होतो FADH2. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर फ्लॅविन ॲडेनाइन डाय न्यूक्लिओटाइड. FADH. त्यानंतर तिसरी प्रक्रिया आहे बघा, इलेक्ट्रॉन वहन साखळी, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सर्क्युलेशन रिॲक्शन. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये त्या ठिकाणी होते. आणि NADH2च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात आणि ही ATP म्हणजेच आपली ऊर्जा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपात ही ऊर्जा या ठिकाणी निर्माण केली जाते. मग अशा पद्धतीने ऑक्सिश्वसन ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे रेणू या ठिकाणी तयार होतात. बघा ही डायग्राम या ठिकाणी आपल्याला दिसते. हां, तंतुकणिका आणि ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र तुमच्याकडे पुस्तक असेल तर पान नंबर 14वर बघा कशा प्रकारे या तीनही मायटोकॉन्ड्रियामध्ये तंतुकणिकामध्ये ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र या ठिकाणी तयार झालेले आहे. आणि यातून कशाची निर्मिती झालेली आहे, तर ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड फॉर्म एनर्जी इन ATP फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर.